महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या जाहीरनाम्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. नमस्कार दिव्यांग मित्रमैत्रिणींनो, विकलांगांचा आवाज बोलानुभवाचे या चॅनेलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे मनसे. मनसे हे नाव जरी ऐकलं तरी एकच इमेज तयार होते आपल्या डोळ्यासमोर. तर ती इमेज कोणती? एक व्यक्ती स्टेजवरती बोलतीये, म्हणजे माईक समोर बोलतीये आणि त्या व्यक्तीसमोर अगदी लाखोच्या संख्येत जनसमुदाय उभा आहे तिथं, आणि त्या व्यक्तीच्या प्रत्येक वाक्याला म्हणा किंवा प्रत्येक शब्दाला प्रतिसाद देते. असं जरी कुठे एक इमेज दिसेल तुम्हाला तर ते समजून जायचं की राज ठाकरेजींचं भाषण सुरू आहे. राज ठाकरे म्हणजेच मनसे आणि मनसे म्हणजेच राज ठाकरे ही ओळख अगदी 15-16 वर्ष झालं आपल्याला आता दिसून येते. तर या पक्षानेही 2024च्या विधानसभेमध्ये आपले उमेदवार उभे केलेले आहेत किंवा उमेदवार आपले पाठवलेले आहेत, आणि काही उमेदवार पाठवलेले आहेत, काही जागा सोडलेल्या आहेत. पण या ह्याच्यामध्ये आपला जाहीरनामाही राज ठाकरेंनी प्रसिद्ध केला आहे. म्हणजे जसं जर मनसे सत्तेमध्ये येत आहे तर मनसे काय करणार आहे, आणि जर मनसे सत्तेमध्ये बसत असेल तर काही गोष्टी करणार नाही आणि काही गोष्टी करणार आहे, याचा उलगडा करण्याचा प्रयत्न राज ठाकरेंनी केलेला आहे. तर त्या बाबतीतच आपल्याला बोलायचं आहे. पण काय चूक, काय बरोबर, किंवा काय गोष्टी व्हायला हव्या होत्या, काय गोष्टी करायला नको होत्या, काय गोष्टी करायला हव्या होत्या, याबद्दल आपण आता बोलणार आहोत. पण पहिला त्यांनी घोषणा काय केलेली आहे ते बघूया आपण पहिला. तर पहिली घोषणा आहे त्यांची की ते ज्या काही योजना आहेत या महायुतीच्या असतील किंवा महाविकास आघाडीच्या, तर त्या योजना सबसेल सगळ्या बंद करणार म्हणून सांगितलेलं आहे. राज ठाकरेंच्याकडून स्वतः सांगण्यात आलेलं आहे. दुसरं म्हणजे जे काही कोणतेही आपल्या महाराष्ट्रातले युवक असतील, म्हणजे जे महाराष्ट्रात जन्माला आलेले युवक आहेत, तर त्यांच्या हाताला काम देण्याचं काम मनसे करेल किंवा त्यांना नोकरी देण्याचं काम हे मनसे करणार आहे म्हणून सांगण्यात आलेलं आहे. आणि तिसरं म्हणजे जे काही महाराष्ट्राच्या विकासासाठी गरजेचं असेल तर त्या गोष्टी हे करण्यात येतील म्हणून सांगण्यात आलेलं आहे राज ठाकरेंच्याकडून. तर या साऱ्या गोष्टी करणार आहेत, आणि अजून हळूहळू जसं जसं प्रचाराची रणधुमाळी सुरू होत राहील तशा गोष्टी या राज ठाकरे स्वतः मांडतील की त्यांचा पक्ष सत्तेमध्ये जर येत असेल तर तो काय करणार आहे. हे जसं मी काल असेल परवा असेल मी एकनाथजी शिंदेची भूमिका सांगितली, काँग्रेसची सांगितली, म्हणजे काँग्रेस म्हणजे राहुल गांधींची भूमिका, तशीच राज ठाकरेंची. म्हणजे राज ठाकरे म्हणजेच मनसे आणि मनसे म्हणजेच राज ठाकरे. जे राज ठाकरे बोलतात तेच त्यांचा पक्ष त्याच मार्गावरती चालत असतो. जसा काँग्रेसचा राहुल गांधी बोलतील तसं चालतं, आणि शिवसेना जी एकनाथजी शिंदेच्याकडे आहे, एकनाथजी शिंदे जे बोलतील किंवा जे ठरवतील त्या मार्गावरतीच एकनाथजी शिंदेचा पक्ष चालतो. तसंच अगदी मनसेही चालते. त्याच्यामुळे मी फक्त राज ठाकरेंचं नाव घेतो यासाठी की राज ठाकरे म्हणजेच मनसे आहे, आणि मी कोणावरती वैयक्तिक बोलत नाहीये. ती त्या पक्षाची एक प्रमुख व्यक्ती आहे म्हणून मी त्या व्यक्तीचं फक्त नाव घेतलेलं आहे. त्याच्यामुळे कोणीही गैरसमज करून घेऊ नका की मी वैयक्तिक कोणावरती तरी टीका करतोय असं. तर ह्या झाल्या या भूमिका, म्हणजे घोषणा, म्हणजे जाहीरनामा कोणता, तर मनसेचा की जे काही योजना सुरू आहेत या, म्हणजे लाडकी बहीण असेल किंवा पेन्शनची असेल, बाकीच्या ज्या काही योजना आहेत तर त्या योजना मी सबसेल बंद करू म्हणून सांगण्यात आलेलं आहे मनसेकडून. दुसरं म्हणजे युवकांना काम देण्याचं काम करणार आहे, आणि तिसरं जे काही महाराष्ट्राच्या विकासासाठी गरजेच्या गोष्टी आहेत तर त्या आम्ही करू म्हणून सांगण्यात आलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टी होत्या. मग आता याच्यावरतीच मला राज ठाकरेंना प्रश्न विचारायची होती की युवक महाराष्ट्रातले म्हणजे त्यामध्ये दिव्यांगही येतात का? दिव्यांगांनाही तुम्ही नोकरी देणार का? दिव्यांगांचंही आरक्षण वाढवणार का? दिव्यांगांना तुच्छ वागणूक दिली जाते, ती तुच्छ वागणुकीतून बदल करून जे काही दिव्यांगांना सन्मानजनक वागणूक हवी आहे ती वागणूक मिळणार का दिव्यांगांसाठी? हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न हा आहे की तुम्ही जशा योजना बंद करणार म्हणून सांगण्यात आलेलं आहे तुमच्याकडून, तुम्ही स्वतःच सांगितलेलं आहात की मी सगळ्या योजना या महाविकास आघाडीच्या असतील किंवा महायुतीच्या असतील त्या सगळ्या मी बंद करेन म्हणून सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे मनसे जर सत्तेत येते आहे तर मग जर तशा योजना बंद करणार आहात तर मग दिव्यांगांची किंवा विधवांची किंवा वृद्धांची पेन्शन ही तुम्ही बंद करणार आहात का? या प्रश्नाचं उत्तर द्यावं. आणि जर तुम्ही बंद करणार असाल तर माझी कळकळीची हात जोडून विनंती आहे की ज्याला खरी गरज आहे त्याला ज्या काही गोष्टी मिळत आहेत
त्या गोष्टीमध्ये तुम्हाला जर वाढ करता येत नसेल तर त्या गोष्टी बंद तरी करू नका. ज्यांना गरज नाही आहे, गरज सगळ्यांनाच आहे, पण अतिरिक्त दिलं जातंय, म्हणजे खिशात 1 रुपया आहे तरी सुद्धा अजून 1 रुपया टाकला जातोय, तिथं तुम्ही बंद केलात तर हरकत नसावी. तुमच्या पक्षाची ती शेवटी भूमिका आहे. पण ज्याच्या खिशात रुपयाच नाही आहे त्याच्या खिशात सुद्धा तुम्ही रुपया येत असणारा जर तुम्ही बंद करत असाल तर याच्याहून दुर्दैवाची गोष्ट कुठली दुसरी नसेलच. त्याच्यामुळे माझी अजून एकदा कळकळीची राज ठाकरेंना विनंती असेल की विधवा असतील, दिव्यांग असतील, वृद्ध असतील, यांची जी काही पेन्शन आहे तर ती पेन्शन तुम्हाला वाढवायला जमत नसेल किंवा दिव्यांगाच्या ज्या काही सुविधा किंवा ज्या काही योजना आहेत त्या जर तुम्हाला नवीन किंवा तेच पुढे कंटिन्यू करायला जमत नसेल किंवा त्याच्यात वाढ देता येत नसेल तर निदान त्या बंद तरी करू नका, किंवा बंद तरी करू नका, त्या आहे तशा चालू राहिल्या तरी सुद्धा चालतील. म्हणजे तुम्ही पक्ष तुमचा आहे, तुमची भूमिका, तुम्ही सत्तेत आला तर तुम्हालाच ठरवायचं आहे. पण माझी कळकळीची विनंती असेल की जे काही मिळते ते तरी बंद करू नका दिव्यांगांना, विधवांना आणि वृद्धांना. कारण एक दिव्यांग घर बसल्या त्याच्या औषधाचा खर्च असेल, त्याचं जे काही खाण्यापिण्याचा खर्च असेल तो त्याच 1,500 रुपयातून तो भागवण्याचा प्रयत्न करतोय. निदान तुम्हाला वाढवायला जमत नसेल तर कमी तरी बंद तरी करू नका. कारण त्याचं जर ते 1,500 सुद्धा बंद झालं तर त्याच्या खाया प्यायचे सुद्धा वांदे होऊ शकतात आणि तो उपाशी मरू शकतो. कारण अशा महाराष्ट्रातले असे जवळपास 50 ते 70% दिव्यांग आहेत जे त्या फक्त पेन्शनवरती आता सध्या जिवंत आहेत म्हणू शकतो आपण. मनाला कोणतंही दुमत नसेल कुणाचंही की बरेचसे असे दिव्यांग आहेत जे फक्त पेन्शनवरती जगतायत आत्ता. त्यांच्याकडे ना दुसरं कुठलं काम आहे, ना कुठला बिझनेस आहे, ना त्यांच्याकडे आई वडिलांचा पाठिंबा आहे किंवा आई वडिलांचा त्यांच्यावरती हात आहे किंवा भाऊ बहिणींचा हात आहे जेणेकरून ते भाऊ बहिणीच्या जीवावरती जगतील किंवा त्यांच्या हाताला कोणतं काम आहे, हाताला काम जरी मागायला गेले ते तरी सुद्धा त्यांना काम दिलं जात नाही किंवा त्यांना बाजूला केलं जातं. कारण तुमच्याकडे एखादा हात नाही म्हटलं जातं, तुमच्याकडे एखादा पाय नाही म्हटलं जातं, तुम्ही या नॉर्मल माणसांसारखं काम करू शकणार नाही म्हणून डावललं जातं किंवा तुम्ही आमच्यापेक्षा वेगळे आहात म्हणून त्यांना अक्षरशः तुच्छ वागणूक दिली जाते. त्यामुळे माझी एक कळकळीची विनंती असेल सर्वच पक्षांना, म्हणजे मग ते शिवसेना असेल, काँग्रेस असेल, दोन्ही राष्ट्रवादी असतील, भाजप असेल, मनसे असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, या सगळ्यांना माझी विनंती आहे की जर तुम्हाला वाढवायला जरी जमत नसेल तर निदान आहे त्यात सुद्धा आहे त्यात तरी ते आहेत त्या योजना दिव्यांगांच्या त्या तरी बंद करू नका. कारण का त्या आहे त्याच्यातच तो काहीतरी जेमतेम कसं तरी ॲडजस्ट करून तो स्वतःचं जीवन जगण्याचा प्रयत्न करतोय. तेही त्याचं एखाद्या वेळेस त्याच्या पाठीवरती मारा पण त्या दिव्यांगाच्या पोटावरती मारू नका, ही कळकळीची विनंती करतो. आणि काही शब्द माझे वाईट वाटले असतील तरी समजून घ्या की एक दिव्यांगासाठी ही तळमळ आहे आणि दिव्यांगाचे हाल होताना आम्हा दिव्यांगांना बघवणार नाहीत यासाठी हे शब्द बाहेर पडतात. पण याच्यातून आमच्यावर अन्याय होण्याआधी फक्त त्याचं एक काळजी घ्यायची असते ना, म्हणजे एखाद्या पिकाला कीड लागण्याआधीच त्याला औषध मारायचं असतं तसं हे फक्त चालू आहे आपलं. त्याच्यामुळे ज्या काही तुम्हाला योजना द्यायच्या नसतील तर देऊ नका, पण ज्या चालू योजना आहेत दिव्यांगांच्या बाबतीत, विधवांच्या बाबतीत किंवा वृद्धांच्या बाबतीत त्या तरी बंद करू नका ही विनंती करतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.